जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं आणि प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रहो, या छत्रपतीच्या शिवरायांच्या महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि ती परंपरा काय आहे याचं उदाहरण आता ज्वलंत दिसत आहे. कारण पूर्वीच्या काळी मोगलांचे घोडेसुद्धा पाणी पित नसत, कारण त्यांना पाण्यामध्ये मराठ्याचे संताजी आणि धनाजी दिसायचे. ही झाली छत्रपतीच्या पाठीमाघारी मराठा मावळ्यांनी लढवलेली भिंत आणि त्याची भीती. पण आता त्याहूनही मोठी भीती दिसत आहे, ती म्हणजे एखादा राज्याचा प्रमुख, मुख्यमंत्री राज्यातल्या एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी रोड शो घेतो आणि त्या रोड शोच्या अगोदर 24 तास अगोदर एका मराठा मावळ्याला पोलीस 24 तास आधी जेरबंद करतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मराठी मावळे काय त्यांच्यावर गोळ्या घालणार नव्हते. गोळ्या बंदुक्यांचा लवाजमात तर मुख्यमंत्र्यासोबत होता, त्यांना झेड सिक्युरिटी होती. तरीसुद्धा एक साधा सरपंच, ज्याचं अभिमानानं नाव घ्यावं लागेल, मंगेश साबळे, या सरपंचाला दुसऱ्या दिवशी 2 वाजता किंवा 1 वाजता होणाऱ्या रोड शोसाठी मुख्यमंत्र्याच्या त्या रोड शोमध्ये काही होऊ नये किंवा काही विपरीत घडू नये म्हणून आदल्या रात्रीच मंगेश साबळेंना ताब्यात घेण्यात आलं. पहा, पण त्यांना एक माहीत नाही, मराठे पाठीमागून वार करत नाहीत. जिथं भिडतो तो मराठा, मरे पर न हटे असे मराठे. तर सरपंचानं त्या सांगितलं, आम्ही तर सन्मानाने त्यांच्या पुढे जाणार होतो आणि आम्हाला काय निषेध नोंदवायचा आहे तो नोंदवणार होतो. त्यांच्याकडे गोळ्या होत्या, बंदुका होत्या, पिस्तूल होते, सशस्त्रधारी पोलीस तैनात होते. तरी त्यांना एका सरपंचाची एवढी भीती वाटावी का? त्याहून मला आठवण आली संताजी धनाजीच्या घोड्यांची. कारण ज्यावेळेस ते घोडे पाणी पित नव्हते त्यावेळेस ते मुघल सैनिक विचारायचे, आपको पाणी में संताजी धनाजी दिख रहा है क्या? अशी गोष्ट. तर त्याच्यामध्ये काही होऊ नये म्हणून सरपंच मंगेश साबळेला 24 तास आधी अचानक उचलून नेऊन जेरबंद केलं. पण एका मंगेश साबळेला तुम्ही जेरबंद करू शकलात, पण असंख्य मावळे त्यांच्या रोड शो दरम्यान काळे झेंडे घेऊन उपस्थित होते. हे झालं एक उदाहरण. विरोधकांची तीच घटना आहे. विरोधकांना सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा रात्री झोपेतही जरांगे पाटील दिसतात, कारण त्यांची आता मती गुंग झाली आहे. एका सर्वेत, जे आपण काल आजच्या पेपरवर पाहतो, त्या सर्वेत प्रत्येक पक्षाचा अंतर्गत सर्वे असतो. तसे महाविकास आघाडीचाही सर्वे चालू आहे, महायुतीचाही सर्वे चालू आहे. तर महायुतीच्या सर्वेमध्ये तिन्ही पक्षाला मिळून केवळ 60 जागा मिळताना दिसत आहेत, तर महाविकास आघाडीला फक्त 36 जागा दिसत आहेत. हा झाला त्यांचा अंतर्गत सर्व. हा किती खरा किती खोटा यात आपल्याला जायचं नाही, कारण ह्या पेपरवरच्या बातम्या आहेत, त्या खऱ्या असू शकतात, कोणा टाकलेल्या असू शकतात, पण वस्तुस्थिती ही स्पष्ट आहे. याच्यावरून आता तरी काल जो अपमान मुख्यमंत्र्याचा झाला, त्यातून तरी मंत्रिमंडळाची एखादी कॅबिनेट बोलवून मुख्यमंत्री वेगळा निर्णय घेतील का, याकडे संपूर्ण मराठा समाजाचं व विरोधकांचं सुद्धा लक्ष आहे. म्हणूनच की काय, आतापर्यंत येणारे मंत्रिमंडळ किंवा मंत्रिमंडळाचे सदस्य हे मनोज जरांगे पाटलाच्या भेटीला येत होते. आज मात्र चक्क भाजपाचे 3 आमदार राजेंद्र राऊत, नारायण कुचे आणि राणा जगदीशसिंह पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. त्यामध्ये सोबतीला शिंदेचाही एक शिलेदार होता. हे आमदार भेटीसाठी का आले असावेत?
कारण मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका, पण त्या खासदाराच्या केवळ 48 जागा होत्या. पण यावेळेस विधानसभेच्या 288 जागा आहेत आणि प्रत्येक आमदाराला पक्षश्रेष्ठीपुढे बोलता येत नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो आहे. कारण यांचं म्हणणं कोणी ऐकून घेत नाही. हे निर्णय वरच्या वर होतात. पण या आमदारांना उद्या निवडून येण्याची भीती वाटत आहे. म्हणजेच यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळेच की काय, आज आंतरवाली सराटीमध्ये मनोजदादांच्या भेटीला हे 4 आमदार आले होते. यामध्ये खूप चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये राऊतांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी जर आम्हाला होकार दिला तर आम्हाला काही अडचण नाही. त्यावर जरांगे पाटील संतापले. ते म्हणाले की तुम्हाला वाटत असेल की आमच्यामुळं लोकसभेत महायुतीचा पराभव झाला आणि महाविकास आघाडीला भरभरून जागा आल्या, आणि त्यावर जर ते टाच मारत असतील तर त्यांचीही भिस्त लांब नाही. आणि तुम्हाला विरोधकाची घेणं देणं काय? तुम्ही सत्ताधारी आहात. आमचं भांडण तुमच्याशी आहे. आम्ही सत्ताधाऱ्याला आमचा न्याय मागत आहोत. तेव्हा आम्ही जी सगळ्या सूर्याची व्याख्या केली होती, त्या व्याख्येतले काही शब्द तुम्ही वगळले व त्याच्यामध्ये बाप, चुलता, आजोबा, नातू, पंतू अशी सगळे सोयऱ्याची व्याख्या केली. हे सगळे सगळे होऊ शकतात, पण सोयरे या शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणी आमच्या वडिलाची बहीण दिली असेल, आमच्या आजोबाचं जर कुणबी सर्टिफिकेट नोंद सापडली, त्यांची बहीण दिली असेल, मुलगी दिली असेल, याला म्हणतात सगळे सोयरे. या ठिकाणच्या मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जर तयारी असेल तर ठीक, नसता जरांगे पाटलांनी 29 तारखेला नवा अजेंडा राबवायचं ठरलं आहे आणि त्या निमित्तानं इच्छुकांचे अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यावेळेस बोलता बोलता भाजपाचे आमदार राजेंद्र राऊत बोलून गेले की जर आम्ही आरक्षण दिलं तर आमची ओबीसी मताची टक्केवारी कमी होईल आणि नाही दिलं तर मराठा मताची टक्केवारी कमी होईल, असं आमच्या वरिष्ठांच्या मनात चाललंय. ते खदखद आज जरांगे पाटलासमोर त्या आमदाराने बोलून दाखवली. मग त्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं, आम्हाला विरोधकाला बोलायची गरज नाही. कोणीही आमच्याविषयी सेफारून जाऊ नये. आम्ही जो आमची मागणी मान्य करेल त्याला डोक्यावर घेऊन नाचू आणि जो आमच्या विरोधात जाईल त्याला पार 7 पिढ्या गाडू. या भाषेत त्यांनी उत्तर दिलं. याचा अर्थ मग हे सुरुवातीला चुकले का आणि आता ती चूक दुरुस्त होत नाही का? तर बरोबर आहे, त्यांना चूक सुधारताना आता कष्ट जात आहेत. कारण मराठा आरक्षणाचं श्रेय हे घ्यायचं कुणी या वादामध्ये फडणवीसांना वाटलं जर शिंदेंनी दिलेला शब्द खरा ठरला तर शिंदेचं वर्चस्व वाढेल व आपल्याला श्रेय मिळणार नाही. आणि BJPनं जर दिलं तर BJPनं अगोदर लेखी दिले, भाषणातून सांगितले की आमचा DNA ओबीसीचा आहे, आम्ही ओबीसी मतावर निवडून येतो आणि ओबीसीच पर्व हे आमच्यासाठी सर्व आहे. म्हणजे याचा अर्थ या दोघांनी सुरुवातीला कानात कान घातले आणि तुम्ही मराठे सांभाळा, मी ओबीसी सांभाळतो आणि दोन्हीचा फायदा आपल्याला होईल, हे धरलेलं गणित यावेळेस नेमकं पलटत असताना दिसतंय. न देवेंद्र फडणवीसमुळे ओबीसी त्यांच्या पाठीमागे, जर ओबीसी पाठीमागे असते तर लक्ष्मण हाकेसारखे किंवा छगन भुजबळासारखे सरकारच्या विरोधात गेले नसते. आणि जर मराठे एकनाथ शिंदेच्या बाजूनं आहेत तर मराठ्यांनी येणाऱ्या कालच्या शोमध्ये काळे झेंडे दाखवले नसते. यामुळं महायुतीचा पुरेपूर सुपडा साफ होण्याची चिन्हे दिसत आहेत. पण याचा फायदा महाविकास आघाडीला होईल हे मात्र अजिबात सत्य नाही. कारण आता जरांगे पाटलांनी कंबर कसलेली आहे. त्यांनी टाईम आणखीन 13 ऑगस्टपर्यंत दिलेला आहे आणि येत्या 29 ऑगस्टला पूर्ण निर्णय होणार आहे. कारण पूर्ण अर्जाची छाननी चालू आहे.
इच्छुकाचे अर्ज घेणं चालू आहे. त्यामुळेच की काय, मुख्यमंत्र्यांना आंदोलकांची धास्ती आणि आमदारांना आपल्या पदाची, म्हणूनच भाजपचे आमदार आज जरांगे पाटलाच्या भेटीला आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. तुर्तास एवढंच बोलतो. मित्रहो, जय जिजाऊ, जय शिवराय.